सकाळपासून नुसता सुका चारा खाऊ घातलाय, पाणीच पिल नव्हती. आता तिला धरून ठेवावं लागत, सकाळपासून बांधलेली, नाही तर अशी उधळण विषयच नाही करायचा. घे पिऊन पाणी पिऊन आधी. राजहंस, ओ राजहंस, ते बदकाची पिल्लं इतके येड्यावानी करून राहिलेत ना भाऊ, असे तगडे झालेत. ते नवीन निघलेल्या कोंबडीच्या पिल्लाला इतके धू हाणून राहिलेत, नुसते मागच लागू राहिले. डोकाला असे तुझा मारून राहिलेत. काय नाही त्यांचं. आता नेमके आता आहे ना, मला फ्रीजच्या मशीनमध्ये ठेवता आहे ना, ते कोंबडीची पिल्लं, जे बदकाची पिल्लं कोंडले होते का, त्यातच कोंडावं लागू राहिले. ती मला दाखवतो कसे मारते ते. काल जसं व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. बघा निघाल्या मॅडम पुढं. चल बाई, इकडे जायचं आपल्याला परत. चल. यूट्यूबवर आहे ना, लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ लई कमेंट येऊ राहिले की बाबा तुझी जी कोंबडी बसवली ना ती दाखव, अंड्यावरची तुझं खुरुडं दाखव. ते बघा आता आहे ना, असं आपलं खुरुडं आहे. इथं वर कोंबड्यांना बसायला केलेलं आहे मस्तपैकी. त्यांना वरती सीडी जायला, खाली बसत नाहीत त्या शक्यतो. खाली दाणे वगैरे टाकले का दाणे वगैरेच टाकतो. आता आहे ना, त्या इथं कोंबडी बसवली होती मी. ते बघा कोंबड्यांनी कसं पसरून टाकलंय सगळं. ते भोस ठेवलं होतं तिथं, सगळं धिंगाणा करून टाकलाय. इकडं असे अंड्याला खड्डे करून टाकले त्यांनी. आणि वर याच्यासाठी बसवतो की बाबा पावसा पाण्याचं काय, खाली आहे ना गारा असतो आणि एखादा साप बीप काही बी म्हणजे मुंगूस घुसलं तर वरती त्याला म्हणजे शक्यतो सेफ राहतात वरती कोंबड्या. त्याच्यामुळं आहे ना वरती केलेलं आहे मी त्यांना. आणि कोंबड्याचं राहिलं ते बघा, आता बघा हिथं आहे ना, हिला झाले 3 दिवस आता. आणि ही मॅडम कालपासून बसल्यात. आणि इथं एक बसली होती बरं का, पण ती गेली वाटतंय उठून. हे बघा 3 अंडे भांडणं केले काय माहिती बाबा त्यांनी. ती गेली उठून. आता या अशा बसल्यात. गेले भारी बसलेली पण. आता चल जाऊन दे, बसून द्या. परत हे करा त्यानं, मला अंडे न्यावं लागते थोड्या वेळाने काढून. काय झालं तुला? कमून आरडत तू? हा कमून आरडती? हा चला पोळा आलाय, शिंग कलर करायचे नाही का? माय मध्ये यावेळेस नाही करावं. हे बघा ना राव, गौरी शिंग कच झाले ते बघा, शांत असे राहिलीच नाही बघा ती शिंग. मला कमेंटमध्ये सांगा रे, हे शिंग आहे ना असं करता येईल का, किंवा हे शिंग असं करता येईल का? काय उपाय आहे का ह्याच्यावर? मला काहीतरी सांगा. हे लय विचित्र झालं हे असे शिंग. असे केले का आतल्या आत मारता नाही तिला. जर मारलं तरी लागत. ते तसे आहेत ना डायरेक्ट असं येते, असं डायरेक्ट कुठं लागू शकतं भाऊ, विषयच नाही करायचा. पिल्लं निघले होते ना, ते शेल टाकले होते मी इथं कॅल्शियम भेटावं म्हणून कोंबड्यांना. फोडीत नाही अंडे बरं का. लई जण म्हणले मला, बाबा म्हणत होते की बाबा असे कोंबड्या अंडे फोडत्या. मला आहे ना गावापासून पिल्लं काढतो मी इथंच टाकतो, अंड्याला कोंबड्या काहीच करीत नाहीत. बघा आता किती वाट बघू राहील खायसाठी. टाकतो त्यांना आता खायला. बदकाच्या पिल्लाची मजा बघायची. टर्कीचं एक पिल्लू बरं का. आता आहे ना खायला काहीच नाही, एकदम शांत बसलेत. आता मी कांदा टाकला ना, आता बघा किती अड्यावानी करते ते बघा. खाल्लं गिळायला आले पाण्याला. कांदा गिळता येत नाही, लगे पाणी पितात, गिळतात, परत खायला देत. लगेच पाण्यावर येत. मजाच यांची एक. आले पाण्याला निघाली. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता आहे ना असा झोपलो होतो, 6 वाजलेत आत्ताशी. मशीन इथे माझा बेड जवळच मशीन. त्यात आवाज येत होता, म्हणलं काय पिल्लं निघलेत का बघा बाबा त्याच्यात. अरे वा, इकडे 1 2 आणि हे निघू राहिलंय आता. पांढरं आहे, 2 काळे. चांगलंय. चला तर मंडळी, आता आपली ना 28 आणि 29 तारखेची अख्खी बॅच निघली. आता 30 तारखेची बॅच निघू राहिली आहे बघा. याच्यातून अंड फुटले. आता इथं बघा आडू राहिलंय आतल्या आत. आता याच्यातून पण पिल्लं निघायला सुरू होते. हे 30 तारखेचं अंड आहे. असंच 31 तारखेपासून
कंटिन्यू आता रोज 4-5 काय अंडे ठेवले असते ना, पण तसे जसे पिल्लं निघायला सुरुवात होणार आहे. आणि जे आपलं सबस्क्रायबरचं मशीन होतं ना, त्यातून पण आता त्याला दिक्कत आली होती की बाबा, विषय आज झालता की त्याचे ना पिल्लच निघले नव्हते. आता हे बघा, याच्यातून पण आता पिल्लं प्रॉपरमध्ये निघलेले आहेत. अरे बापरे, 5 झाले का? मी 2च बघितले होते, आत्ता उघडून बघतोय 5 झालेत. बघा इकडं अंड्याचे शेल इकडे ठेवतो. आता बघतो हे 2 अंडे याच्यात आहे ना, कालच बघितलं होतं आणि बनलेलं नाही आहे, फेकून द्यायचं आहे. आता हेच एक राहिलं आहे, त्याला बी टच पडलेत आता. बघा हे टच निघाले याच्यातून पण पिल्लू. यांना इकडे सोडलं का? यांना इथं सोडलं, त्यांना ते तिथं येतं आणि ते अजून काढायचे आता बाहेर सुकत होते. इकडे आहेत काही. सगळी सर्कल तिकडे आहे. हे खाली नाही टाकायचं खाद्य, खाली टाकायला मी याच्यात टाकलं, त्यांनी खाली घेतलं का? बरोबर ते हे करून टाकू. खायला डेंजर आहे चिल्लर पार्टी. लवकर ते हे एक आता सापडले बघा. काय सापडलं? हे ते अर्धा करतो याला खायला. बर बर. नाही तर पाण्यात ते किती पिल्ल आहेत त्यात आता? त्याच्यात त्याच्यात मला चार का 5 मशीन मधले सगळे आणले काही? नाही बाबा, आणले नाही अजून. नाही हे बदकाचे आणि त्याचे मशीन मधले सगळे आणले? इथले सगळे आणले. बर बर ते फक्त तिथले ते राहिले अजून. बर बर. चला रे, पळा ना इकडून तिकडं निसते. नाही तर मग याच्यात सोडू त्यांना आता. नको, त्यातून बाहेर पळतील ते जरा. काय झालं रे? म्हणूनच म्हणलं. हा, पिल्ल खाती वय? पिल्ल खाती? हा, पिल्लाकडे येऊ राहिली. हा म्याव. कुठं चालली आता? कुठं चालली? कुठं निघाली? हा, राहून दे नाही खाती, काय नाही करीत ते पिल्लांना. ओय ओय ओय, पळली. हे कायची का काकडी? दर 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 दर. हा हा हा, शाबास. तू काय करतो पाहिलो इकडं? होय ना खाली, होय खाली. काय तकडं झालंय बाबा हे, काय कोंबड हे. सगळ्या कोंबड्यांना खायला टाकलंय. खुडूक कोंबड्या पण आणल्यात बरं का याच्यात. बघा ही एक आहे आणि ही एक आहे. आता फक्त परत जाऊन बसतात का त्या बघायचं आहे मला. झाले बरं का, 2-3 दिवस झाले त्यांना. आता माझ्या मते खाल्लं का परत जाऊन बसत्यान. राजहंसने खायचं तर बघा कुठं फिरू राहिलेत. अरे बाबा खा ना, घ्या ना खाऊन. ती कशी आरडते तिकडं. तिला पाणी भर राहिलो, गौरीला पाणी पिऊन हे करू म्हटलं मग तिचं म्हणून जाईल. थोडा पाणी पिलं का आता भूक टाकायचा, नाही तर बांधून थोडा आता हिरवं टाकतो तिला. तिचं कामच भागून जाईन आता. हरण बाबा कोंबडी कुठं गेली? हा, या 2 आहेत. चला आता एक कोंबडी चालली बसायला अंड्यावर. तिला दिसला रस्ता, पण दुसरी काय जाईना अजून. ही आहे ती काळी बंगार. बघा ती जाऊन बसन आता. ते गेली आत.